आज आपण बघणार आहोत मायनर पॅन कार्डला आपण रेग्युलर पॅन कार्डमध्ये कसे कन्वर्ट करणार आहोत। जर तुम्ही 18 वर्ष अगोदर आपल्या मुलांचे पॅन कार्ड काढले आहे, आता त्याला 18 वर्ष पूर्ण झाले, तर आता त्या पॅन कार्डला मेजर पॅन कार्डमध्ये कन्वर्ट करावे लागते, ज्यामध्ये आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावे लागते। तर आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह बघणार आहोत कसे मेजर पॅन कार्डसाठी अप्लाय करायचे आणि हे जे पॅन कार्ड आपल्या घरी पोस्टामार्फत कसे येणार। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर आपल्या गुगल क्रोम वरती यायचं आहे आपल्याला आणि तिथे NSDL पॅन अप्लाय या ऑप्शन सर्च करायचं आहे। त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो, आपल्याला पहिलीच वेबसाईट येत आहे ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन, तिच्यावरती क्लिक करायचं आहे। समोर आल्याच्या नंतर बघू शकता इंटरफेस आपल्या वेबसाईटवरती न्यू ॲप्लिकेशन एक ऑप्शन दिसत आहे आणि रिझ्यूम ॲप्लिकेशन, तर त्याच्यामध्ये न्यू ॲप्लिकेशन हे ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं मित्रांनो। खाली यायचं आहे, आपल्याला इथे 4-5 ऑप्शन दिसू शकतात, त्याच्यापैकी शेवटचा ऑप्शन चेंजेस ऑर करेक्शन इन एक्झिस्टिंग पॅन डेटा रिप्रिंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। पुढे आल्याच्या नंतर आपल्याला सिलेक्ट ॲप्लिकंट कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर आपल्याला आपलं ॲप्लिकंट इन्फॉर्मेशनमध्ये फर्स्ट नेम म्हणजे आपले स्वतःचे नाव, पुढे मिडल नेम वडिलाचे नाव आणि लास्ट नेम म्हणजे सरनेम आपले जे काही आडनाव आहे ते टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ, ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि वेदर सिटीजन ऑफ इंडिया त्या ऑप्शनला येस क्लिक करायचे। त्याच्यानंतर समोर आपल्याला ऑप्शन दिसत आहे पॅन नंबरमध्ये आपला पॅन कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे जुन्या। त्याच्यानंतर खाली यायचं आणि तिथं आपल्याला टिक मार्क करायचे आणि खाली यायचं आपली लँग्वेज सिलेक्ट करायची, आपल्याला ज्या लँग्वेजमध्ये ऑडिओ पाहिजे त्या लँग्वेजमध्ये, किंवा नाही केलं तर चालतंय। व्हॅलिड रिकॅपच्या आय एम नॉट रोबोट याच्यावरती क्लिक करायचंय आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय। बघू शकता आता आपला टोकन नंबर जनरेट झाला आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचंय। पुढे आल्याच्या नंतर बघू शकता गाईडलाईन्स 2-3 ऑप्शन आपल्याला समोर दिसत आहेत। सबमिट डिजिटली थ्रू KYC ई साइन पेपरलेस म्हणजे आपल्या आधारवरील फोटो आणि सिग्नेचर घ्यायचे असेल तर पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा आणि दुसरं सबमिट स्कॅन इमेज थ्रू ई साइन म्हणजे आपल्याला डायरेक्ट अपलोड करायचे, तर आपण दुसरं ऑप्शन सिलेक्ट करूया। वेदर फिजिकल पॅन कार्ड इज रिक्वायर्ड, येस या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे आपल्याला इम्पॉर्टंट नोट दिलेली आहे ती वाचून घ्यायची। ॲज यू हॅव सिलेक्टेड फॉर नॉट अवेलेबल फिजिकल पॅन कार्ड युअर ईमेल ID विल बी रिक्वायर्ड मेंडेटरी, आपली ईमेल ID आपल्याला पॅन कार्डला जोडून घ्यायची। खाली यायचं, त्याच्यानंतर आपला पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आधारचे फक्त लास्टचे 4 डिजिट टाकून घ्यायचेत आपल्याला। त्याच्यानंतर खाली नेम ॲज पर आधार या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्या आधारवर जसे नाव आहे तसे इथे आपल्याला टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर पुढे यायचं आहे, फुल नेम ऑफ द ॲप्लिकंट असा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यामध्ये आपले नाव टाकून घ्यायचे। फर्स्ट नेम म्हणजे आपले स्वतःचे नाव, मिडल नेम म्हणजे आपल्या वडिलांचे नाव आणि लास्टला सरनेम म्हणजे आपले आडनाव टाकून घ्यायचे मित्रांनो। त्याच्यानंतर खाली आपली डेट ऑफ बर्थ आणि जेंडर सिलेक्ट करायचे। त्याच्यानंतर खाली यायचंय, बघू शकता मित्रांनो डिटेल्स ऑफ पेरेंट्स हे ऑप्शन आपल्याला समोर दिसत आहे, त्याच्यावरती आपल्याला टिक मार्क करायची आणि खाली आपल्याला म्हणजे आई वडील किंवा कोणाचं आपल्याला पॅन कार्डवरती नाव पाहिजे त्याचं इथे आपल्याला नाव टाकून घ्यायचंय मित्रांनो। चला मग आपण इथे नो या ऑप्शनला क्लिक करून खाली आपल्या वडिलांचं पूर्ण नाव टाकून घ्यायचंय। सुरुवातीला वडिलांचं नाव, नंतर त्यांच्या वडिलांचं नाव आणि लास्टला आपलं आडनाव टाकून घ्यायचंय मित्रांनो आणि नेक्स्ट बटन या बटनावरती क्लिक करायचंय। आणि पुढे आल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो, आता आपल्या पुढे एक नवीन टॅब ओपन झाला आहे पर्सनल डिटेल्स। तर पर्सनल डिटेल्स या टॅबवरती आपल्याला ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन हे ऑप्शन दिसत आहे, त्याच्यामध्ये ॲड्रेस टाकायचा आहे मित्रांनो, आपला जो काही आपला ॲड्रेस आहे, आपलं गाव शहर त्याप्रमाणे आपल्याला इथं भरून घ्यायचं आहे। आणि खाली आपल्याला आता कॉन्टॅक्ट डिटेल्स भरून घ्यायच्यात मित्रांनो, आपला मोबाईल नंबर वगैरे किंवा लँडलाईन नंबर असेल तर तो पण टाकून घ्यायचा आहे आणि ईमेल ID टाकून नंतर पुढे नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचंय। आता पुढे आल्याच्या नंतर नवीन इंटरफेस ओपन झालाय कॉन्टॅक्ट अँड अदर डिटेल्स, त्याच्यामध्ये प्रूफ ऑफ आयडेंटिटी
याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आपल्याकडे जे पण आहे, किंवा आधार पण सिलेक्ट करू शकता मित्रांनो. आपण दुसऱ्यामध्ये पण आधारच सिलेक्ट करत आहोत प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थसाठी आपल्याला कुठलं पण ड्रायव्हिंग लायसन किंवा मग 10वीचं सर्टिफिकेट, पासपोर्ट, बर्थ सर्टिफिकेट असं कुठलं तरी एक आपल्याला सर्टिफिकेट आपल्याला इथे अपलोड करावं लागेल मित्रांनो. प्रूफ ऑफ पॅन, नो डॉक्युमेंट म्हणलं तरी चालतंय मित्रांनो, किंवा आपल्याकडे असेल कॉपी ऑफ पॅन कार्डची जर कॉपी असेल तर ती पण आपण टाकू शकता मित्रांनो. आणि पुढे आपल्याला डिक्लेरेशन हा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यामध्ये आपलं नाव टाकून घ्यायचं आहे आणि सेल्फ करायचं आहे. याच्या अगोदर आपण वडिलांच्या नावाने केलेलं होतं डिक्लेरेशन, त्याच्यामुळे आता आपण सेल्फ या ऑप्शनला क्लिक करून आणि पुढे आल्याच्या नंतर एंटर आधार फर्स्ट 8 डिजिट्स म्हणजे आपल्या आधारचे पहिले 8 अंक आपल्याला टाकून घ्यायचे मित्रांनो. आणि पुढे फुल नेम ऑफ ॲप्लिकंट या ऑप्शनवरती आपल्याला आपलं पूर्ण नाव दिसून येत आहे, बरोबर आहे का ते चेक करायचं आहे. आणि पुढे यायचं डेट ऑफ बर्थ वगैरे आपली बरोबर आहे का नाही ते बघायचे. फोटो आणि आपली सिग्नेचर अपलोड करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचे. पुढे आल्याच्या नंतर मोड ऑफ पेमेंटमध्ये आपल्याला 2-3 ऑप्शन दिसतील. ऑदर पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता मित्रांनो वरती मोड ऑफ पेमेंटमध्ये ऑदर पेमेंट्स मोड्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता खाली आल्याच्या नंतर आपल्याला आय ॲग्री या बटनावरती क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे आणि पुढे कन्फर्म पेमेंट करून पे कन्फर्म ₹106 आपल्याला स्कॅनरवरती किंवा आपल्या डेबिट कार्डद्वारे टाकून घ्यायचे आहेत मित्रांनो. आता आपले पेमेंट सक्सेसफुल होऊस तर आपल्याला वेट करायचा थोडा वेळ. आणि बघू शकता मित्रांनो आपल्याला ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशनची पूर्ण पेमेंटची रिसिप्ट आपल्याला समोर आपल्या स्क्रीनवरती दिसून येईल. आपला ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर आणि ट्रान्झॅक्शन डिटेल सक्सेस हे ऑप्शन आपल्याला दिसून येईल. ऑथेंटिकेशन हे ऑप्शन आपल्याला समोर दिसून येईल. तिथे आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, आय ऑथोराइज म्हणून क्लिक करायचं आणि पुढे यायचं आहे OTP जनरेशनवरती. आता इथे आपल्याला OTP जनरेशन या ऑप्शनवरती समोर आल्याच्या नंतर आपल्याला इथे समोर आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि तिथे OTP सेंड करायचा आहे. OTP आल्याच्या नंतर आपल्याला तिथे टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे आल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो आता यू आर ऑलमोस्ट देअर, वन लास्ट स्टेप टू कम्प्लीट युअर ॲप्लिकेशन, कंटिन्यू विथ ई साईन हे ऑप्शन आपल्याला खाली दिसून येत आहे मित्रांनो. तर आपल्याला त्या कंटिन्यू विथ ई साईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि पुढे आल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो आपलं ऑनलाईन पॅन सर्व्हिस, इथे पण आपला आधार नंबर टाकून परत एकदा आपल्याला रिकन्फर्म करून सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आणि आपला व्हेरीफाय OTP झाल्याच्या नंतर आता आपल्याला बघू शकता मित्रांनो स्क्रीनवरती ब्लॅक स्क्रीन दिसत आहे, तिथे आपल्याला पासवर्ड टाईप करायचा आहे. तर पासवर्ड कशा प्रकारे असणार आहे, तर आपली जन्मतारीख विदाऊट स्पेस एंटर करायचे. समोर आपल्याला आपल्या पॅनची पूर्ण डिटेल्स आपण भरलेले दिसून येईल मित्रांनो. तर याची एक प्रिंट काढून ठेवा. आणि त्याच्यानंतर पुढे आल्याच्या नंतर बघू शकता थँक्यू फॉर युजिंग ऑनलाईन फॅसिलिटी फॉर पॅन ॲप्लिकेशन. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.